नमस्कार मित्रांनो. यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी सुरू करण्यापेक्षा काही गोष्टी करणं थांबवणं हे जास्त गरजेचं असतं. होय, आपण अनेक वेळा विचार करतो की मी अजून काय करू? पण खरं यश तेव्हा येतं जेव्हा आपण विचार करतो की मी काय थांबवू शकतो? कोणत्या गोष्टी माझ्या यशामध्ये अडथळा बनतायत? आज मी तुम्हाला अशा 15 सवयी किंवा गोष्टी सांगणार आहे, ज्या मी स्वतः आजपासून थांबवणार आहे आणि माझं आयुष्य बदलवणार आहे. मी यशस्वी होण्यासाठी या 15 गोष्टी नक्की फॉलो करणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे आणि मला असं वाटतं, की या जर 15 गोष्टी तुम्हीही थांबवल्यात आजपासून, तर तुम्ही देखील तुमचं आयुष्य 100% बदलू शकता आणि यशस्वी होऊ शकता. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या आपल्याला करणं थांबवायचं आहे आजपासूनच. पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांशी तुलना करणं थांबवायचं. आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करत असतो किंवा इतर आपल्याशी तुलना करत असतात. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही. पण प्रत्येकाची जर्नी ही वेगळी असते. तुलना तुमचा आत्मविश्वास कमी करते. म्हणून कोणाशीही तुलना करायची नाही आजपासून. दुसरी सवय म्हणजे ओव्हर थिंकिंग करणं थांबवायचं. खूप विचार करणं म्हणजे स्वतःलाच अडकवणं. असं जर झालं तर, तसं जर झालं तर, हे सगळं सोडून द्यायचं. ॲक्शन घ्यायची, कृती करायची. तिसरी सवय सोडायची म्हणजे स्वतःवर शंका घेणं थांबवायचं. मी हे करू शकते का? माझ्यात ही क्षमता आहे का? मी हे करू शकतो का? जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही, तर जगही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून स्वतःवर शंका घेणं थांबवा. चौथी सवय टाळाटाळ करणं थांबवायचं. प्रोक्रॅस्टिनेशन थांबवायचं. उद्या करू, नंतर बघू, हे चालणार नाही. सक्सेस हे आजच्या कामावर अवलंबून असतं, उद्याच्या नाही. पाचवी सवय म्हणजे निगेटिव्ह लोकांमध्ये राहणं थांबवा. आपल्या आजूबाजूचे लोक हे आपलं फ्युचर ठरवतात. निगेटिव्ह लोक असतील तर निगेटिव्ह जीवन आपलं बनतं. म्हणून निगेटिव्ह लोकांमध्ये राहणं थांबवा. सहावी गोष्ट म्हणजे स्वतःला कमी समजणं थांबवा. तुम्ही खास आहात. तुमच्यात काहीतरी वेगळं आहे. तो युनिकनेस, ते वेगळं काय आहे, ती स्पेशालिटी ओळखा आणि स्वतःला कमी लेखणं बंद करा. सातवा पॉइंट म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये राहणं थांबवा. कम्फर्ट झोनमध्ये राहणं म्हणजेच नो ग्रोथ झोनमध्ये राहणं. थोडंसं अनकम्फर्टेबल व्हा, थोडा त्रास होईल, थोडी अडचण होईल, पण तीच गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आठवी गोष्ट म्हणजे अपयशाला घाबरणं थांबवा. फेल्युअर म्हणजे एंड नाही. एकदा हारलं म्हणजे परत कधीच जिंकणार नाही असं नाही. फेल्युअर, हारणं हे सक्सेसकडे जाण्याचा मार्ग आहे. 9वी गोष्ट म्हणजे इतरांना खुश करण्यासाठी जगणं थांबवा. आपण सगळ्यांनाच खुश करू शकत नाही. आपण कितीही काही प्रयत्न केले तरी बरेच लोक असे असतात की जे आपल्या कोणत्याही कृत्याने कधीही खुश होणार नसतात. म्हणून इतरांना खुश करण्यासाठी जगणं थांबवा. 10वी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी न घेणं थांबवा. आपली हेल्थ हीच आपली वेल्थ असते. म्हणून स्वतःची काळजी घ्या. 11वी गोष्ट म्हणजे वेळ वाया घालवणं थांबवा. टाइम वन्स गॉन नेव्हर कम बॅक. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून वेळ वाया घालवू नका. आणि जगात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती टाइम आहे. कारण तो एकदा गेला की परत येत नाही. म्हणून वेळ वाया घालवू नका. जे काही करायचं असेल ते आत्ताच करा. 12वी गोष्ट म्हणजे एक्सक्यूज देणं थांबवा. कारणं देणं थांबवा. माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे संधीच आलेली नाही, हे फक्त बहाणे आहेत. ते सोडा आणि कामाला लागा. 13वी गोष्ट म्हणजे पास्टमध्ये, भूतकाळात अडकून राहणं थांबवा. जे झालं भूतकाळामध्ये ते आपण बदलू शकत नाही, पण पुढचं पाऊल मात्र आपण टाकू शकतो आणि पुढचं भविष्य बदलू शकतो. म्हणून पास्टमध्ये अडकून राहू नका. 14वी गोष्ट म्हणजे शिकणं थांबवायचं नाही. कारण लर्निंग म्हणजेच ग्रोईंग आणि म्हणून नेहमी शिकत राहा. नवनवीन गोष्टी शिका, नवीन स्किल्स शिका, काही ना काही नवीन माहिती घेत राहा आणि ती इम्प्लिमेंट करा. बऱ्याचदा आपण भरपूर माहिती घेतो आणि इम्प्लिमेंट मात्र काहीच करत नाही, तर त्याने काही फायदा होणार नाही. भले का तुम्ही थोडं शिका, पण ते इम्प्लिमेंट करा, तरच त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. 15वी गोष्ट म्हणजे स्वतःला मर्यादित समजणं थांबवा. तुमच्यामध्ये अमर्याद शक्ती आहे, ती ओळखा. आपल्या सगळ्यांमध्ये तीच शक्ती आहे, ती आपणच ओळखली पाहिजे. आपणच आपल्याला मर्यादांमध्ये बांधायला नाही पाहिजे. मित्रांनो, यश मिळवण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. फक्त या छोट्या छोट्या वाईट सवयी जरी आपण सोडल्या तरी सुद्धा आपण आपलं आयुष्य नक्की बदलू शकतो. म्हणून आजपासूनच ठरवा की मी या सवयी थांबवणार आहे. आणि हो, मी स्वतःही या सवयी थांबवणार आहे, प्रयत्न करणार आहे. आणि मग बघा,
तुमचं आयुष्य कसं बदलतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कोणती सवय आजपासून सोडणार आहात. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला मिळतील तुमचं आयुष्य बदलणारे व्हिडिओज. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. कीप ग्रोईंग. धन्यवाद.